नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. शनिवारी घरोघरी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले आहे. गल्लोगल्ली बाप्पांची आरती, सजावट, धूप, उदबत्तीचा वास सुटला आहे. गणपती बाप्पांसाठी खास पदार्थ बनवलेलेच आहे. काहींच्या घरी 1.5 दिवस, तर काहींच्या घरी 5 दिवसांचा, तर काहींकडे 7 आणि काहींकडे 10 दिवसांचा गणपती असतो. गणपती बाप्पा घरी आले की घरातील वातावरण प्रसन्न असते. सर्व संकटे, चिंता आपण विसरून जातो. कारण बाप्पा आपलं सर्व दुःख दूर करणारा आहे. गणेशोत्सव काळात तुम्ही तुमच्या राशीनुसार काही उपाय केले तर तुमच्या मागे लागलेल्या साडेसातीचा, काही संकटांचा किंवा अनेक दिवस अडकलेली कामे पूर्णत्वात जातात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीला या गणेश उत्सवाच्या 10 दिवसांमध्ये काय काय करायचे आहे ते बघूया. मेष रास. गणेश चतुर्थी दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत एका सुपारीचे पूजन सर्वांनीच केले आहे. गणपती बाप्पांच्या सहवासात त्या सुपारीला ठेवा आणि नंतर एका कापडात बांधून ती सुपारी तिजोरीत ठेवायची आहे. त्यामुळे पैशांची कमतरता कधीच भासत नाही. वृषभ रास. वृषभ राशींच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी किंवा या 10 दिवसात 4 नारळाचे तोरण गणेश मंदिरात अर्पण करायचे आहे. यामुळे कामात येणाऱ्या अडचणी आणि अडथळे दूर होतात. मिथुन रास. मिथुन राशीच्या लोकांनी या 10 दिवसांमध्ये गणेश संकटनाशक स्तोत्राचे पठण करावे. यामुळे विवाह जीवनातील समस्या दूर होतात. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या या 10 दिवसांमध्ये बाप्पाची पूजा करावी आणि गणेशाला पंचमेवाचा नैवेद्य दाखवावा. या उपायाने गृहदोष नाहीसे होतात. सिंह रास. सिंह राशीच्या लोकांनी मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होऊन त्यांना यश मिळावे यासाठी गणपती बाप्पांना कुंकू अर्पण करावे आणि गणेश चालीसा वाचन करावे. कन्या रास. कन्या राशी असलेल्या व्यक्तींनी गायीची सेवा करावी. गाय आणि गणपती बाप्पांचे वाहन उंदीर मामा यांना खाऊ घालावे. त्यामुळे तुमच्यावर बाप्पांची कृपा राहील. तूळ रास. काही वेळा सण समारंभातही घरोघरी वाद सुरू असतात. त्यामुळे घरातील वातावरण गढूळ होते. जर तुम्हीही अशा वातावरणातून जात असाल तर हा उपाय नक्की करा. गणेश चतुर्थीच्या ते अनंत चतुर्दशीपर्यंत ओम ह्रीं ग्रीं ह्रीं या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करायचा आहे. वृश्चिक रास. पैशांची कमतरता तर सर्वांनाच भासते. अशा वेळी वृश्चिक राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मातीपासून बनलेल्या गणेशाची स्थापना करायची आहे. त्याची दररोज आरती आणि नैवेद्य दाखवायचा आहे. यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात असे सांगितले जाते. धनुरास. नोकरी आणि व्यवसायात अपयश येत असेल तर गणेश चतुर्थी दिवशी घरात पिवळ्या रंगाच्या गणेशाची मूर्ती स्थापन करावी किंवा ऑफिस, दुकानात पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली मूर्ती आणावी. जर पिवळ्या रंगाची मूर्ती आणलेली नसेल तर त्यावर पिवळ्या रंगाचा शेला टाकावा. मकर रास. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून या 10 दिवसात 11 दुर्वांच्या जुड्यांचा हार बनवून गणपती बाप्पाला अर्पण करावा. दुर्वा घालताना ओम गं गणपते सर्व कार्यसिद्धी कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा जप करावा. याने तुम्हाला येणाऱ्या अडचणी दूर होतील. कुंभ रास. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे पूजन करून तूप आणि गूळ गाईला खायला घालावे. तसेच गरजू व्यक्तींना दान करावे. त्यामुळे ग्रहदोष दूर होतात. या 10 दिवसात तुम्ही हे केव्हाही करू शकतात. मीन रास. घरात शांतता राहावी, मुलांची प्रगती व्हावी यासाठी घरी गणेशयंत्र आणावे. गणेशयंत्राचा प्रभाव घरात पडतो आणि आपली अनेक कामे सहज सोपी होतात.
तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम गंगणपते नमः.